रायगड जिल्ह्यात मागच्या 5 दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे. त्यात मागच्या 3 दिवसामध्ये अतिवृष्टी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या मार्फत सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांना वेळीच अलर्ट करण्यात येत आहे. आता उद्या आणि परवाही पण 6 तारखेला आणि 7 तारखेला सुद्धा रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती माझी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की नदीच्या काठावरती असलेल्या गावांनी नदीच्या पुराचा धोका असलेल्या घरामध्ये किंवा निवाऱ्यामध्ये न राहता आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. तसेच रायगड जिल्ह्यातील जे दरड प्रवण गाव आहेत त्या गावातील लोकांनी सुद्धा दरडीच्या खाली कुठेही रात्री मुक्कामाला न थांबता आपण सुरक्षित ठिकाणी शाळेमध्ये, समाज मंदिरात किंवा मित्राकडे किंवा आपल्या पाहुण्याकडे सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी आपण दरडीच्या खाली कुठे मुक्काम करू नये असे मी कळकळीची विनंती आणि आवाहन सर्व नागरिकांना करतो. सततच्या पावसामुळे दरडीवरची माती पाण्यामध्ये मिक्स होऊन वाहून जाऊन दगड खाली घसरण्याची शक्यता असते आणि दरड घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यावी आणि शासनाच्या या आव्हानाला सहकार्य करावं. दरडप्रवण गावामध्ये आणि पूरप्रवण गावामध्ये आम्ही आमचे अधिकारी नेमलेले आहेत, पालक अधिकारी, त्यांच्या संपूर्ण सूचनाचे पालन करावे. आज जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाण्याच्या पातळ्या खूप वाढल्या होत्या. जवळपास 3 नद्या ह्या आपल्या धोक्याच्या पातळीच्या वर गेलेल्या होत्या आणि सावित्री नदीने सुद्धा इशारा पातळी गाठलेली होती. तर आता 3:30 वाजता ओटी सुरू झाल्याच्या नंतर या नदींच्या पाण्याच्या पातळ्यामध्ये आता कमी होत आहेत आणि ती पातळी आता खाली खाली जात आहे. तरी पण सततचा पाऊस चालू आहे. रात्रीतून जर पाऊस वाढला तर आणखी पण आपण सावध राहणं आवश्यक आहे. आपल्या नद्यांना येणारा जो पाणी आहे ते महाबळेश्वर आणि लोणावळा या ठिकाणी जवळपास 175 मिलीमीटर पाऊस आज दिवसभरात झालेला आहे. त्यामुळे नदीच्या काठच्या लोकांनी कुठल्याही पण बेसावध राहू नये, त्यांनी सावध राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. मी त्यांना आव्हान करतो आणि आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि आपण सतर्क राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो.